मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्यक्ष प्रचारालाही जोर आलेला आहे। आता कराडमध्ये 9 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। त्यातीलच एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणारे श्रीकांत घोडके हे कराडमध्ये प्रचार करतात आणि सांगतात की मला मतदान करू नका। नेमकं ते असं का सांगतात यासाठी आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल की तुम्ही सांगताय की मला मतदान करू नका? मी ऍडव्होकेट श्रीकांत घोडके नगराध्यक्ष पदाकरता अपक्ष अर्ज दाखल केला आहे, परंतु या मतदानाची प्रक्रिया पाहता एक रोष मनात निर्माण झालेला आहे की जे आघाडी प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे खाली सीटा दिलेल्या आहेत। नगराध्यक्ष पद जरी तुम्ही पाहिलं तर ओपन आरक्षण असताना त्या ठिकाणी देखील ओबीसी दिलेलं आहे। म्हणजे लोकांनी तुम्ही लादलेली लोक स्वीकारायची का? मग त्यापेक्षा ह्या प्रक्रियेतून बाहेर पडलेलं बरं, लोकांना खडं आव्हान केलेलं बरं, स्पष्ट बोललेलं बरं की मला मतदान करू नका। लोक ठरवतील मी योग्य आहे अयोग्य आहे। आता लोकांनी दारी जायचं मला मी असं केलं तसं केलंय ही भूमिका घेण्यापेक्षा लोकांना कळू द्या, म्हणून मी ह्या भूमिकेत आलेलो आहे की मला मतदान करू नका। नगराध्यक्ष पदाचं ओपन साठी आहे आणि काय नेमकं कुठल्या पक्षाने काय केले? भाजप हा देशातील मोठा पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे। महाराष्ट्र सत्ता आहे, देशात सत्ता आहे। काँग्रेस देखील राष्ट्रीय पक्ष आहे। आज या दोन्ही पक्षांनी ओपन कॅन्डिडेट उमेदवार न देता ओबीसी कॅन्डिडेट उमेदवार दिलाय। याची खतखत राग सामान्य जनतेत व सामान्य मतदारामध्ये तो पुढे बोलत नाहीये। म्हणून या सगळ्या गोष्टीचा मी तेवढ्या शहरामध्ये फिरून त्याचा अभ्यास केला मग मी विचार केला की आपण लोकांना मत मागणे योग्य आहे का, म्हणून या स्थितीला पोहोचलोय की मला मतदान करू नका। आता तुम्ही जे सांगितले मला मतदान करू नका, मग नेमकं मतदान कुणाला करावं आणि त्याचा तुमचं असं म्हणण्यामुळे कुणाला फायदा होईल असं काय वाटतंय तुम्हाला? हे जनतेने ठरवावं की जनतेची पोटतिडकी मी पुढे मांडतोय। जनतेला कळावं की योग्य कोण अयोग्य कोण। मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि देणार नाही। माझी खतखत एकच आहे की जनतेने ठरवायचं की मी योग्य आहे का नाही, त्यांनी तो निर्णय घ्यावा। कराडचं आरक्षण हे ओपन साठी निघालेलं 25 वर्षानंतर ही संधी मिळालेली आहे आणि ती संधी त्या समाजाला मिळत नाही। यातूनच हा तुम्ही निर्णय घेतलाय का? एकदम साहजिकच आहे। हा एक विषय आहे। दुसरा विषय आहे की तुम्ही जर बघितलं तर प्रचारामध्ये अग्रेसर कोण कोण आहे? बार, वाईन शॉप, जुगार, मटका, व्याजधंदा करणारे लोक अग्रेसर दिसतील तुम्हाला आणि त्यांचा प्रचार राजरोषपणे लोकप्रतिनिधी करतात। याबाबत त्यांनी लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे। 25 वर्षानंतर ओपन कॅटेगरीत आरक्षण असून सुद्धा मोठमोठ्या पक्षाने नावाजलेल्या पक्षाने या ठिकाणी दुसऱ्याच कॅटेगरीतले उमेदवार दिलेले आहेत आणि त्याचबरोबर निवडणुकीसाठी जे अवैध व्यवसाय करतात ही लोक याच लोकांचा निवडणुकीत सहभाग आहे आणि ते उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार हे नावाजलेले पक्ष करतायत। यातूनच हा पोटतिडकीनं घेतलेला निर्णय असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी श्रीकांत घोडके यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।